राज्यातल्या अनेक भागामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावलेली आहे। त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा जरी मिळालेला असला तरी शेतकऱ्याची चिंता ही थोडीफार वाढलेली आहे। मान्सून पूर्व पावसामुळे कोल्हापूर शहरात 2.5 फूट पाणी साचलं। अनेक घरात बेसमेंटमध्ये पाणी शिरलं। या पावसामुळे काही रस्ते देखील वाहतुकीसाठी बंद करण्यात आले। जिल्हाधिकारी कार्यालय परिसराला तलावाचं स्वरूप आलं होतं, तर पारीक पुलाखाली 2 ते 2.5 फूट पाणी साचल्यानं वाहतूक बंद झाली होती। पार्किंग एरियामध्ये देखील पाणी साचल्यानं तिथे पार्क केलेल्या अनेक गाड्या बाहेर काढता आल्या नाहीत। या पावसानं नाले सफाईचा दावा खोटा ठरवलाय। बुधवारी दुपारपर्यंत उन्हाचा तडाखा वाढला होता, मात्र संध्याकाळनंतर आकाशात ढग जमायला सुरुवात झाली आणि 4:30च्या सुमारास पाऊस पडायला लागला। कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी खरीप पूर्व शेतीच्या कामाला लागलेला आहे। सोयाबीन पेरणीसाठी हा पाऊस उपयुक्त ठरेल। पाण्याअभावी करपत चाललेल्या ऊसाच्या पिकासाठी देखील हा पाऊस आधार देणारा ठरू शकतो। सातारा जिल्ह्यातही मान्सून पूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली। महाबळेश्वर आणि पाचगणी इथे 1 तास मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे पर्यटकांची चांगलीच धांदल उडाली। मुसळधार पावसामुळे पसरणी घाटात किसनवीर कॉलेज जवळ एका इंडिका कारवर झाड पडलं। ज्यामध्ये 3 जण किरकोळ जखमी झाले होते। यामुळे पुण्याहून महाबळेश्वरकडे जाणारी वाहतूक 2 तास ठप्प झाली होती। सांगली जिल्ह्यात गेल्या 15 दिवसांपासून मान्सून पूर्व पावसानं हजेरी लावलेली आहे। सांगली जिल्ह्यात गेले 15 दिवस मान्सून पूर्व पाऊस हजेरी लावतोय। बुधवारी वादळी वाऱ्यासह जिल्ह्यातल्या अनेक भागात पाऊस पडला। वादळी वाऱ्यांमुळे जत तालुक्यात विजेची तार तुटून एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर सांगली नजीकच्या तुंग इथे अनेक केळी बागा उद्ध्वस्त झालेल्या आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। सिंधुदुर्गातही मान्सून पूर्व पावसानं हजेरी लावली, त्यामुळे शेतकऱ्यांची पेरणीसाठीची गडबड सुरू झालेली आहे। घरातला प्रत्येक जण पेरणीच्या कामात गुंतलेला बघायला मिळतोय। शेती पूर्ण होईपर्यंत असाच पाऊस पडू दे अशी प्रार्थना इथला शेतकरी करतोय। आता पाऊस पडता असंच पडावं। आता 4 दिवसांनी मी उकळ चालू करतलं। उकळ चालू केल्यानंतर असंच जर पाऊस पडलो व्यवस्थित तर चांगलं येत। लावणी लवकरात लवकर चालू होईल आणि असंच पाऊस पडत राहावं, आनंद होईल। गेल्या वर्षी पण चांगलं पडलेलो, पण नंतर गेलो त्याच्यामुळे नुकसान झाले। तसं ह्या वर्षी चांगलं पडलो हा पाऊस। ज्या दिवशी पडावं त्या दिवशी पडलेलो पूर्वीप्रमाणे मस्तपैकी। त्यामुळे शेतकरी खुश आहेत, पण बियाणी महाग झाली आहेत, खता महाग झाली आहे। उद्या पाऊस पडलो तर ते तरतले, नाहीतर काय अंगाशीच आहे सगळा। गेल्या वर्षी अपुरा पाऊस झाल्यानं संपूर्ण राज्यावर भयंकर दुष्काळाचं संकट निर्माण झालेलं आहे। यंदा तरी पाऊस चांगला पडू दे अशी प्रार्थना राज्यातला प्रत्येक शेतकरी करतोय। तसंच पावसाचा थोडा त्रास झाला तरी चालेल, मात्र भरपूर पाऊस पडो अशी प्रार्थना शेतकऱ्यासोबतच इतर नागरिकही करायला लागलेले आहेत। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र, मुंबई।